श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता किचन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांची ताटाभोवतीची नुसती नवीन डिझाईनची पट्टी कशी बनवायची ते शिकणार आहे. त्याला तुम्ही रांगोळी मैरप जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. तर ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघेही 5 नंबरचे मोती आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतली आहे. वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता वस्तू बनवायला सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि 6 मोती धाग्यात ओवून घेतलेले. 5 पांढरे आणि 1 रंगीत असे 6 मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. गोल कसा बनवायचा पहा. ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातनं सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतला आहे. हा असा आपला ह्या ठिकाणी गोल तयार झाला पहा. आता आपण ह्या सगळ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही जी पट्टी आपण बनवणार आहे तिचा आपण चौरंगाभोवतीची रांगोळी म्हणू शकतो, उपयोग करू शकतो. ताटाभोवतीची रांगोळी म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. आज मी तुम्हाला नुसती पट्टीची डिझाईन शिकवणार आहे आणि नंतरच्या भागात मी तुम्हाला त्याच्या भोवती कोणती डिझाईन बनवायची ते सांगणार आहे. आता मी ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला आहे पहा. आता आपल्याला धाग्यामध्ये सुरुवातीला आपण 5 पांढरे 1 रंगीत अशा 6 मोती ओवून घेतले. आता आपल्याला सुरुवातीला 1 रंगीत मोती आणि 4 पांढरे मोती धाग्यात ओवायचे. आणि ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत वरती अशी बाहेर काढायची. ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. इकडून 5 नंबरचा मोती आणि इकडून 1 नंबरचा पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. हे पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण हा जो 1 रंगीत मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला काय करायचं, ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा रंगीत मोती हे 2 मोती आपले इथे आहे. आता आपल्याला इथे 4 मोती आणि 6 मोत्यांचा रंगीत गोल बनवायचा आहे. त्याच्याकरता आता आपण धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घेऊ. रंगीत मोत्यांचा गोल बनवायचा आहे. त्याच्याकरता आता आपण धाग्यात 4 रंगीत मोती आणि हे 2 मोती असे 6 मोती आपले इथे आहे. ह्या मोत्यातनं ज्याच्यातनं सुई काढली तो आणि त्याच्या अलीकडचा हा मोती अशी सुई बाहेर काढायची. हा इथे आपला 1 रंगीत गोल तयार झाला. आता आपण पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली आणि आता हा जो गोल केलेला आहे त्याच्यातल्या ह्या 2 मोत्यांमधनं सुद्धा सुई आपण वरती बाहेर काढू. ही अशी सुई काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला 1 पांढरा मोती, 6 मोत्यांचा गोल ह्या ठिकाणी बनवायचा आहे. 1 पांढरा मोती, 1 रंगीत मोती आणि 3 पांढरे मोती असे 5 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पट्टी एकदम सोपी आहे, करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा. असे 5 मोती ओवून घेतले पहा आणि हा जो धागा काढलेला मोती आहे त्याच्यातनं सुई आपण अशी बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत हा जो दुसरा गोलातला मोती आहे रंगीत त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 3 पांढरे आणि 1 रंगीत असे मोती ओवायचे आहेत. सुरुवातीला 1 पांढरा, 1 रंगीत, 3 पांढरे असे 5 ओवले आणि दुसऱ्या गोलामध्ये करताना 3 पांढरे आणि 1 रंगीत असे 4 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. आणि गोलातला पांढरा मोती आणि हा रंगीत मोती हे 2 मोती इथे. आता हे 4 मोती आपण ओवून घेतले. ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हे पहा, हा इथे आपला गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, लगेच ह्या मोत्यामधनं सुई फिरवायची. रंगीत मोत्यातनं सुई काढायची आणि
हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. परत हा एक पांढरा मोती, ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपण 1 2 3 4 ह्या 4 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता हे 2 रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता हे 2 रंगीत मोती आणि 4 रंगीत मोतीहून 6 मोत्यांचा एक रंगीत गोल आपल्याला परत ह्या ठिकाणी बनवायचा आहे. म्हणजे पट्टी कशी बनवायची, एक रंगीत गोल आणि पांढरे गोल 2 अशी ही पट्टी आपल्याला ह्या ठिकाणी बनवायची. हे 4 मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्या अलीकडचा हा जो मोती आहे त्याच्यातनं सुई आपण परत बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली आणि धागा काढलेला मोती, अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढल्यानंतर आता पहा, ह्या 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता इथे आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, तर इथे आल्यानंतर काय करायचं, एक पांढरा मोती घ्यायचा आहे. हीच पद्धत आपल्याला पूर्ण पट्टी करेपर्यंत करायची आहे. आणि तुम्हाला जेवढी पट्टी लांब करायची आहे तेवढी पट्टी तुम्ही बनवू शकतात अशा प्रकारे. आता 3 पांढरे मोती आपण घेऊ. हे 3 पांढरे मोती घेतले. एक पांढरा, एक रंगीत, 3 पांढरे असे 5 मोती होऊन घेतले. आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच एका मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि परत हा जो शेजारचा रंगीत मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे आपण काय केलं, एक पांढरा, एक रंगीत असे मोती होऊन घेतले. आता इथे आपल्याला 3 पांढरे आणि एक रंगीत मोती व्हायचा. म्हणजे हे 2 रंगीत मोती जवळजवळ येतात. हे 3 पांढरे मोती होऊन घेतले आणि एक रंगीत मोती. हे पहा, 3 पांढरे, एक रंगीत. आणि हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, इकडे 3-3 मोती असे पांढरे येतात, इकडे हे 3-3 मोती असे पांढरे येतात आणि मध्ये एक एक पांढरा मोती. इथे ही जी फुली येते ही गुणाकाराची फुली, वरती 2 रंगीत, मध्ये 2 रंगीत, एक पांढरा मध्ये, अशी ही फुले आपली ह्या ठिकाणी होते. आता आपल्याला काय करायचं, परत आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल तर मला आणखीन एक फूल करून दाखवते ह्या ठिकाणी. हे पहा, ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्या पांढऱ्या मोत्यातनं अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला 4 मोतीहून हे 2 मोती धरून 6 मोत्यांचा एक रंगीत गोल या ठिकाणी बनवायचा. आता हे 2 रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आता इथे 4 मोती आपण रंगीत होऊन घेऊ. हे 4 रंगीत मोती होऊन घेतले आणि हा अलीकडचा जो मोती आहे रंगीत त्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. हा इथे आपला तिसरा मधला रंगीत मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, एक मोती रंगीत, नंतर हा दुसरा मोती आणि हा तिसरा मोती, असे 3 रंगीत मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक पांढरा मोती घेतला, एक रंगीत मोती घेतला आणि 3 पांढरे मोती. असे 5 मोती धाग्यात ओवून घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. परत ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आता आपल्याला 3 पांढरे आणि एक रंगीत असे 4 मोती ओवून घ्यायचे आहे. आता तुमच्या ही पट्टी लक्षात आलीच असेल कशी बनवायची ती. हे पहा, 3 मोती पांढरे, एक रंगीत मोती आणि ह्यामधल्या पांढऱ्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपल्याला परत
सुई फिरवून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला परत एक फूल तयार करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा एक रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. हा दुसरा गोल केलेला आहे त्याच्यातला हा रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून दाखवते आहे. आता 1 2 3 4 5 ह्या 5 मोत्यातनं सुई बाहेर काढली. तर हे पहिले 3 पांढरे मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढली. आणि हे 2 रंगीत मोती. मग अशी केल्याप्रमाणे आता आपण ह्या 2 रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. आणि आता हे 2 रंगीत मोती आणि 4 मोती धाग्यातून 6 मोत्यांचा एक रंगीत गोल आपल्याला ह्या ठिकाणी परत बनवायचा आहे. हे मी 4 रंगीत मोती धाग्यातून घेतले आणि ह्या इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि ह्याही मोत्यातनं सुई अशी बाहेर काढली. हा इथे आपला एक रंगीत 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली, ते 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. आता इथे आपल्याला एक पांढरा, एक रंगीत, 3 पांढरे असे मोती ओवून घ्यायचे आहे. एकूण 5 मोती आपण धाग्यात ओवून घेतले पहा. आणि ह्या मोत्यातनं सुई, ज्याच्यातून सुई काढली त्याच्यातून सुई परत अशी बाहेर काढायची आहे. आणि लगेच हा गोलातला हा रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता इथे 3 पांढरे मोती घेऊ आणि एक रंगीत मोती घेऊ. अशी तुम्हाला जेवढी ही पट्टी मोठी करायची तेवढी तुम्ही करू शकता. पुढच्या भागात मी तुम्हाला डिझाईन कशी करायची ती दाखवणार आहे. हे पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते. कारण ही जी मी पट्टी शिकवली आहे हिची डिझाईन माझी करणी चालू आहे. मला त्याची ऑर्डर आलेली आहे, ती पूर्ण करून मी तुम्हाला ती डिझाईन दाखवणार आहे. हे पहा, अशी सुई मी बाहेर काढली. आता आपल्याला परत ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची पांढऱ्या. ही अशी सुई बाहेर काढली पहा. आणि परत आपण ह्या 2 रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली. आता तुम्हाला मी सांगते, हे 2 रंगीत मोती, ह्याच्यात 4 मोती आणि 6 रंगीत मोत्यांचा गोल बनवायचा. आणि एक पांढरा, एक रंगीत, 3 पांढरे अशी सुई ह्या मोत्यातनं बाहेर काढायची पांढऱ्या ह्याच्यातनं. आणि परत इथे 3 पांढरे, एक रंगीत अशी पट्टी तुम्हाला बनवायची आहे. आता मी तुम्हाला मी केलेली पट्टी दाखवते. तुम्ही ही पट्टी करून पहा. आणि हो, तुम्ही जर माझे चॅनल पाहत असाल, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे लाईक, शेअर, सबस्क्राईब आमच्या व्हिडिओला खूप उपयोगी पडतात. म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करत राहतो की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही अशी पट्टी आपली ह्या ठिकाणी झालेली आहे पहा. आता मी या 2 छोट्या पट्ट्या इथे केलेल्या आहे पहा. ही अशी माझी एक मोठी पट्टी ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. ही एक पट्टी आपली ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. ही शिकवलेली आहे. आणि नाही काही तर तुम्ही ताटाभोवती निदान अशी सुद्धा पट्टी ठेवू शकतात. चौरंगाभोवती तुम्ही अशी चौकोनी पट्टी ठेवू शकतात. चौरंगाभोवतीची किंवा ताटाभोवतीची नुसती पट्टी ठेवली तरी तुमची ही ताटाभोवतीची मैरप इथे या ठिकाणी तयार होते. करून पहा, कॉमेंटद्वारे मला कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.